गेल्या 2 महिन्यांपूर्वी चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय निंदनीय घटना घडली होती। शहीद उमाताई पवार यांच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। याच घटनेचा सर्व गावकऱ्यांनी निषेध केला। परंतु त्यानंतर महिला सुरक्षेसाठी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शहीद उमाताई पवार महिला सुरक्षा नीडली SOS ॲपच्या माध्यमातून चिचोंडी पाटील मधील सर्व युवती महिला हे सुरक्षित राहतील आणि पुन्हा अशी घटना घडू नये याची देखील ग्रामपंचायतीने पूर्णपणे दक्षता घेतली आहे। आज महिला आणि बालकांच्या सुरक्षितेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आणि संवेदनशील बनला आहे। आपल्या घरातील तसेच परिसरातील मुली महिला सुरक्षित राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। या भावनेतून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नीडली SOS हे अत्यंत प्रभावी असे मोबाईल ॲप्लिकेशन चिचोंडी पाटील गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, वाड्यावस्त्यामधील मुली यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे। हे मोबाईल ॲप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून इतर ॲप्लिकेशनसारखे त्याचा वापर मुली महिला सहज करू शकतील आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील असे प्रतिपादन चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केलं आहे। चिचोंडी पाटील येथे नीडली SOS या ॲप्लिकेशनचे उद्घाटन सरपंच शरद पवार, उपसरपंच यशोदा कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य, साई टेक्नो सर्व्हिसेसचे अजित रोकडे, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक तसेच चिचोंडी पाटील गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच शरद पवार पुढे म्हणाले की ज्यावेळेस मुली महिला यांना असुरक्षितेची किंवा संकटाची जाणीव झाली तेव्हा मोबाईलमधील नीडली SOS या ॲपचा वापर केल्यास त्वरित जवळच्या 4 नातेवाईक किंवा वरिष्ठांना सदर महिला असुरक्षित असल्याबाबतचा SMS आपोआप पाठवला जाईल। तसेच या ॲपच्या वापरामुळे मुलींची लाईव्ह लोकेशन सुद्धा जाते, जेणेकरून लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत आपण पोहोचू शकतो। यासोबतच तिच्या मोबाईलचा आपत्कालीन सायरन सुद्धा वाजतो, जेणेकरून समोरील व्यक्ती गोंधळून जातो। तसेच ॲप्लिकेशनमधून आजूबाजूचा व्हिडिओ रेकॉर्ड करता येणंही शक्य आहे। सदर ॲपचा वापर करून सुरक्षेसाठी उपलब्ध असणाऱ्या शासनाच्या विविध हेल्पलाईनलाही संपर्क साधता येतो। ही सुविधा चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीकडून मोफत पुरविल्या जाणार असल्याचं सांगितलं आहे। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे जिने महिला सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन या ॲपचे उद्घाटन केले, जेणेकरून आपत्कालीन काळामध्ये महिला मुलींना या ॲपची मदत होईल। 24 सप्टेंबरला झालेल्या घटनेला आता 2 महिने होत आलेले आहेत आणि त्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले। त्याच्याच माध्यमातून आपण हे ॲप चालू केलेले SOS हे ॲप असं आहे की निर्भया ॲप म्हणूनच ते आपल्याला लवकर कळेल, कारण SOS हे ॲप आपण मोबाईलमध्ये पाठवू आणि आपण निर्भया हे एक नाव देऊ त्याला। निर्भया म्हणजे आपण आपल्यावर जे संकट येईल त्याला निर्भयपणे, सामर्थ्यपणे त्याला सामोरं जायचं। आपण 4 जणांचे नंबर त्यामध्ये ॲड करणार आहोत। आपल्या घरचा नंबर असेल, एक आपण सरपंच साहेबांचा प्रत्येकाने नंबर ॲड करायचा आणि 4 नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला जो अलार्म वाजतो संकट आल्यानंतर, तर त्यानंतर ते आपोआप मेसेज पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पोलीस, ॲम्ब्युलन्स सर्वच उपलब्ध होईल किंवा प्रथमतः सर्व चौकशी सरपंच साहेबांकडे केली जाईल आणि मग आपल्याला मदत मिळेल। मोबाईल ॲप हे प्रत्येक महिला, घरातील वृद्ध, मुली आणि वस्तीवर राहणारे सर्व नागरिकांसाठी उपयोगी असून हे वापरण्यासाठी अत्यंत सोपं आहे। यासाठी इन्स्टॉलेशन म्हणजे ही मोबाईल ॲपची लिंक ग्रामपंचायततर्फे सर्वांना पुरवली जाणार आहे। ही लिंकवरून हे मोबाईल ॲप जसं आपण इतर मोबाईल ॲप डाउनलोड करतो आणि तसे वापरतो तशाच प्रकारे हे वापरायचं आहे। याच्यामध्ये फक्त व्हॉल्यूम बटन 4 वेळा दाबल्यास जर कुठलंही संकट आलं तर आपल्या जवळच्या 4 नातेवाईकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे। पोलिसांना SMS, कॉल याच्या माध्यमातून संपर्क करता येईल। मोबाईलमधून सायरन वाजून समोरच्या व्यक्तीला गोंधळात पाडता येईल आणि त्याचबरोबर त्या संबंधित व्यक्तीचं लोकेशन, ज्या मुलीचं, महिलेचं लोकेशन हे आपल्या नातेवाईकांना जाणार आहे, ते लोकेशन 1 तासापर्यंत ट्रॅक करता येणार आहे। याच्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुरक्षिततेची भावना पोहोचवण्याचं हे ॲप काम करणार आहे आणि यासाठी या ग्रामपंचायतीने, चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला आहे आणि ही नगर जिल्ह्यातली, अहिल्यानगर जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली ही पहिली ग्रामपंचायत आहे की ही
ई सुरक्षित ग्रामपंचायत आपण असं म्हणूया। आज इथे कार्यक्रमाला सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवर, माझ्या मात्या भगिनी या सर्व इथे उपस्थित राहिल्या। यांच्या सुरक्षेसाठी आज एक आपण नीडली SOS ही एक ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याची सुरक्षा आपण सर्व महिलांनी त्याचा कसा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे हे सगळं आपण आज इथे घेणार आहोत। आणि इथे ही परत ही अशी घटना चिचोंडी पाटीलमध्ये घडू नये यासाठी आपण सर्वांनी अलर्ट राहणे हे आपले एक ही असेल, समजा जागृत राहिले पाहिजेत आपण याच्यासाठी। आणि हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं हे सगळं आपल्याला सर सांगणारच आहेत आणि जरी नाही जमलं तरी पुरेपूर मी माझ्या पतीने पूर्ण मदत करणार आहे सर्व महिलांना। 2 महिन्यापूर्वी चिचोंडी पाटील आणि नगर तालुका, संपूर्ण नगर जिल्हा ज्या घटनेने हादरून गेला अशा आमच्या गावातील आणि आमच्या परिवारातील अंगणवाडी सेविका शहीद उमाताई महेश पवार यांची एका नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करून तिचं हत्या करून तिचा मृतदेह पाण्यात टाकून पुरावे नष्ट केले। या घटनेमुळं आम्ही सर्व गावातील सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्व महिला प्रचंड महिनाभरापासून भयभीत होत्या। म्हणून आम्ही या गावातील आणि सर्वच महिलांना कशा प्रकारचं सुरक्षा देता येईल यासाठी शोधत होतो। महिलांना कसं संरक्षण देता येईल म्हणून तिचा सेफ्टीसाठी फायटरसारखं काही हत्यार देता येईल का, सर्व ठिकाणी CCTV लावणं शक्य होईल का। परंतु ज्या ठिकाणी असे हल्ले होतात त्या ठिकाणी हे नराधाम अशी जागा पाहतात तिथं काही सुरक्षाच नसती। म्हणून मग रोकडे सरांची आणि नीडली SOS या ॲपची रोकडे सरांच्या आणि साबळेताईंच्या मार्फत या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी या ॲपची माहिती दिली। असा ॲप अतिशय सुंदर, गावातील सर्व उपसरपंच, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर सर्व शिक्षक, सर्व गावातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज याचं उद्घाटन झालं। प्रत्येक महिला या ॲपच्या माध्यमातून सुरक्षित राहील असं हे ॲप आहे। गावातील सर्व महिलांनी, उपसरपंच आणि गावातील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून त्या ॲपचा लाभ घ्यावा। निश्चितच गावात आणि पंचक्रोशीत जिल्ह्यात परत अशी घटना कुठेच घडणार नाही यासाठी हा ॲप अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वांनी हा ॲप डाउनलोड करून घ्यावा आणि आपल्या भागातील, आपल्या घरातील महिला असतील, बालक असतील आणि वाड्या वस्त्यावर राहणारे ग्रामस्थ असतील यांनी याचा उपयोग करावा। याचा सर्व खर्च चिचोंडी पाटील ग्रामपंचायत करणार आहे। या ॲपसाठी महाराष्ट्रातील, आताच रोकडे सरांनी सांगितलं, महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे की प्रत्येक महिला, प्रत्येक वाड्या वस्तीवर राहणारा प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी सुरक्षित होणार आहे। या ॲपसाठी ग्रामविकास अधिकारी असतील आणि उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एका शब्दावर होकार दिला आणि संपूर्ण खर्च उचललेला आहे। त्याबद्दल मी ग्रामपंचायत बॉडीचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व महिलांनी या ॲपचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स। 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।